न्यायापेक्षा दुसरं आपण काही मागितलेलं तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना बघितलंय का? आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे. जे गुन्हेगार आहेत, जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळ आहे, हे जे कुणी कट कारस्थान करणारे आहेत, त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही मागणी मागतो. एवढे दिवस झाले विषय आहे तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित काही बोलणं झालं होतं का? विषय आपलं जे प्रकरण झालं, जी माझ्या भावाची हत्या झाली, जे हत्या घडून आणली, त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला, माझ्या म्हणजे मला कुठंतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते. आणि ते एक वकील आहेत, वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही. तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो, पण आम्ही बोललो की थोडं थांबा, पिटिशन याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत, तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या, ह्यांना सांगा आणि दाखल करा. त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं. म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला, आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन, आपल्याला न्याय पाहिजे. मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे, बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का? आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार. मग आपण त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला, म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केली. म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितली, मी स्वतः, आणि 4 दिवसापूर्वी करायला सांगितलेली, 4 दिवसापूर्वी केलेली आहे. कुठेतरी राजकारण होते का सगळ्या याच्यावर, ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत न्याय मिळण्यापेक्षा? मी सांगतो तुम्हाला, जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक, राजकीय, सामाजिक, सगळ्या संघटनातले, तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना,